तसेच सोनावे ग्रामपंचायत सदस्य सन्माननीय पल्लवी प्रणय घरत यांच्याकडून योगेश तरे रुपेश पाटील यांना भेटा। पल्लवी प्रणय घरत ग्रामपंचायत सदस्य सोनावे यांच्याकडून 500 रुपयाचं आर्थिक सहाय्य मंडळाला प्राप्त झालेलं मी त्यांचे पुन्हा एकदा धन्यवाद व्यक्त करतो। आदरणीय योगेशजी तरे साहेब रुपेशजी पाटील साहेबांना भेटायचं आहे। तर या मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच जाईल मिस्टर अजय घरत ठरतो। या मॅचचा मॅन ऑफ द मॅच अजय घरत आपण यायचा आहे। अफलातून खेळी केली, 4 षटकार एकंदरीत पाहायला मिळाले आणि 3 चौकार। आउटस्टँडिंग परफॉर्मन्स बाय अजय घरत। खानिवड्याचा ब्रँड यावेळेला झळाळला आणि सर्व चाहत्यांच्या गळ्यातील ताईत बनला तो अजय घरत। अजय घरत प्लीज माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर या। आणि आपल्या ओनर कडून मात्र 1000 रुपयाचा कॅश प्राइज आलेला आहे कल्पेजी गुडू साहेब यांच्याकडून। हॅलो, हा मॅन ऑफ द मॅचचा किताब प्रदान करण्यासाठी मी आमंत्रित करतोय सपना संदेश पाटील माजी उपसरपंच सोनावे, पल्लवी प्रणय घरत ग्रामपंचायत सदस्य सोनावे आणि शीतल अल्पेश किनी या सर्वांना मी टॉस बॉक्स मध्ये आमंत्रित करतोय। तसेच रेखा श्रीकांत पाटील यांना सुद्धा मी आमंत्रित करतोय। आपण आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा किताब प्रदान करायचा आहे। ओव्हर टू प्रमोदजी शेडगे सर। तर अजय घरत प्लीज आपण या लवकरात लवकर, वेळेची दिरंगाई न करताना सामना स्टार्ट राहील। ज्या वेळेला येतील त्यावेळेला आपण पुरस्कृत करणार आहोत। तर वेलकम जी पाटील, त्याचप्रमाणे आकाश पाटील आपलं सहर्ष स्वागत आहे। तर ओटू मनोजी पाटील, तत्पूर्वी आपण जाऊया कॉमेंट्री स्टुडिओ मध्ये, या ऐकूया बहाडोलीचा गोड आवाज। धन्यवाद धन्यवाद। तर आपण पहिला चेंडू फेकून होतोय अमित पाटील, चांगली गोलंदाजी करतोय आदरणीय विलास पाटील सर तसेच आकाश पाटील इथे उपस्थित होत आहेत। त्यांचं आम्ही शब्द सुमनाने हार्दिक हार्दिक स्वागत करतोय। बहाडोलीवरून इथे उपस्थित होताना अमित पुन्हा एकदा मात्र लाईन लेंथ सुरेख राखली जाते। अप्रतिम गोलंदाजी होताना अमित पाटील कडून आपण बघतोय कालच्या दिवसामध्ये अमित पाटील आणि फक्त अमित पाटील या नावाची चर्चा होती या मैदानावर, कारण शेवटचा सामना होता राहुल पाटील आणि अमित पाटील चांगले मित्र आहेत आणि एकमेकांविरुद्ध खेळताना अमित पाटीलने काय जबरदस्त फलंदाजी केली। इथे पुन्हा एकदा मात्र सुरेख फटका बघायला मिळतोय। 1 धाव येते। प्राक्तन किडी पुढे सरसावला, चेंडूला क्षेत्ररक्षण केलं, फेकलं, तोपर्यंत 1 धाव। 3 चेंडू नंतर धावसंख्या आपण बघतोय पहिली धाव धावफलकावर येते। थँक्यू। गोलंदाज आपण बघतोय अमितला, गोलंदाजी मार्कवर बघायला मिळतोय। विजेता संघ 2024च्या अंतिम फेरीमध्ये दाखल होईल। हॅलो, तर या आपण अजय घरत यांना पुरस्कृत करतोय। आपण पाहू शकतात मॅडमच्या शुभ हस्ते सोनावे गावातील या ठिकाणी आपण पाहू शकाल। तर अजय घरत जास्त वेळ घेणार नाही, ऑनगोइंग मॅच सुद्धा आपण गिफ्ट हॅम्पर या ठिकाणी पाहायला मिळतं। हल्दीराम स्वीट पॅकेट मनोजी पाटील, संजय किने यांच्याकडून एक ट्रॉफी आणि स्पोर्ट्स पंकज पाटील पालन यांच्याकडून एक सुंदर टी शर्ट। तर सर्व आमच्या रणरागींना विनंती करेन आपण व्यासपीठावर जाऊन मॅच पाटील परिवार। तर काय म्हणशील, जास्त वेळ घेणार नाहीये। ज्या पद्धतीने महत्वपूर्ण लढतीमध्ये जेल सुटल्यानंतर तुझ्या माइंड मध्ये काय आलं? मॅच शेवटपर्यंत घेऊन जायची होती, विन करायची होती। नक्कीच जास्त बोलत नाहीत, परंतु ऑल द बेस्ट पुढील मॅच साठी आणि एक चांगली क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं। तर अजय घरत यांना मात्र श्रीकांत पाटील आपल्या शुभ हस्ते आपण दिव्य पारितोषिक कल्पेश कुडू यांच्याकडून हे 1000 रुपये आलेले आहेत। तर आपण त्यांना सन्मानित करूया। आपण अजय घरत या ठिकाणी मॅग्निफिसंट प्लेयर आणि संजय पाटील साहेब यांच्याकडून 500 रुपये म्हणजेच एकंदरीत 1500 रुपयांचं कॅश प्राइज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं। हॅलो, नंदनवन रिसॉर्टचे मालक सन्माननीय किरणजी तरे तसेच दत्तात्रय तरे याकडून APL पर्व 7 साठी रोख रक्कम रुपये 10,000 रुपयाचं आर्थिक सहाय्य प्राप्त झालेले त्यांचे मी मंडळाच्या वतीने ऋणनिर्देश अर्थातच धन्यवाद व्यक्त करतोय। तर जाऊया कमेंट्री बॉक्स मध्ये, ज्या ठिकाणी ऑनगोइंग मॅच सुरू आहे आणि 2 संघ त्या ठिकाणी आवाज येईल मनोजी पाटील यांचा। धन्यवाद। तर पुन्हा एकदा अमित पाटील कोपरचा ब्रँड
यावेळेला आपण बघतोय मोहित मडवीच्या बॅट मधून शॉर्ट स्क्वेअर लेगला मात्र चेंडू निघून जातोय एका धावेसाठी आणि एका धावेने धावसंख्या आपण बघतोय पहिलं षटक पूर्णपणे आपण बघितलं तर अमित पाटीलच्या नावावर आहे, क्रिएटिव्ह 11 माखणीच्या नावावर आहे, कारण 1-3 अशी धावसंख्या धावफलकावर बघायला मिळते। आदरणीय योगीजी तरे साहेब यांना विनंती करेन की आपण रुपेश पाटील यांच्याशी संपर्क साधायचा आहे। तर पहिल्या षटकात केवळ 3 धावा धावफलकावर बघायला मिळतात। एक गड्याच्या मोबदल्यात मोहित मडवीला सूत्र आपल्या हातामध्ये घ्यावे लागतील। पहिले 3 दिवस ज्या खेळाडूने गाजवलं होतं तो खेळाडू मैदानाच्या आतमध्ये। मोहित आणि रोहित ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला विहा 11 भामटपाडा संघाकडून बघायला मिळते। तर गोलंदाज पुढे एकदा मात्र गोलंदाजी मार्कवर असेल, क्रिएटिव्ह 11 माखणे भूपेची गावड सरांचा हा संघ आपल्याला बघायला मिळतोय। गोलंदाज तर एका बाजूने संजय चिकणी साहेबांचा विहा 11 भामटपाडा, तसेच संदेश मडवी चांदीप हे सुद्धा संघ मालक आपल्याला बघायला मिळतात सदा। तर दुसरं षटक घेऊन येतोय गोलंदाज सचिन काका। उमरोळीचा हा गोलंदाज आपण बघतोय। गोलंदाज आपण बघतोय उमरोळीचा सचिन काका। योगेश गिडी साहेब इथे उपस्थित झालेले आहेत बहाडोलीवरून, त्यांचं सुद्धा आम्ही शब्द सुमनाने हार्दिक स्वागत करतोय। गोलंदाज हॅलो चेक, हॅलो 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 सचिन यावेळेला उजव्या यष्टीच्या बाहेर खराब चेंडूचे संकेत, पुन्हा एकदा मात्र अवांतर धावेमध्ये भर होताना बघायला मिळते। 1.1 षटकांचा खेळ होतोय। धावसंख्येचा विचार केला तर 5 धावा धावफलकावर बघायला मिळतात। गुड बॉलिंग आपल्याला बघायला मिळाली। पहिलं षटक अमितच्या नावावर बघायला मिळालं, पूर्णपणे 3 धावा आणि 1 गडी बाद। अष्टपैलू कामगिरी आणि आयकॉन कसा असावा ह्याचं उत्तम उदाहरण आपण बघतोय मिस्टर अमित पाटील। यावेळेला आपण बघितलं तर अमितने थांबायला सांगितलंय। हा बोला, आता बँड आहे तो वाजणारच, तुम्ही थोडा कॉन्सन्ट्रेशन खेळावर लक्ष ठेवा, कारण प्रत्येक वेळी तुमचं बरोबर आहे परंतु ते बँड आता पाहुणे येतील त्यांना आणायला जातात ते वाजवतील, तर थोडंसं लक्ष तुम्ही खेळावर ठेवा। फलंदाजांना सुद्धा सांगतोय। आदरणीय सन्माननीय मधुकरजी रामचंद्र गावड अर्थातच गावड शेठ विरार यांचं या ठिकाणी आगमन होत आहे आणि बँडच्या तालासुरामध्ये त्यांचं आगमन होते। वेलकम वेलकम सर, आपलं शुभ स्वागत, शुभ सन्मान। अगदी APL पर्व 7 ची संपूर्ण टीम ज्या ज्या वेळेला विरारला गेलेली आहे त्या वेळेला त्यांचे संपूर्ण मानपान हा अगदी सन्मानपूर्वक केला जातो, ज्यांच्या माध्यमातून ते अर्थातच गावड शेठ या ठिकाणी त्यांचं आगमन होते। चला ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स नाव। थँक्यू सर। धावसंख्या आपण बघतोय 6 धावा 1.2 षटकांचा खेळ एकंदरीत कंप्लीट होताना आपल्याला बघायला मिळतोय। पुन्हा एकदा मात्र गोलंदाज सज्ज होईल राईट आर्म ओव्हर द लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट मारा करण्यासाठी मिस्टर सचिन काका। मोठा फटका मोहित मडवीच्या बॅट मधून 6 धावांकरिता षटकार येतोय। स्वीट साऊंड ऐकायला आलं आणि धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या 6 धावा ने पुढे 17 ते 12 धावा धावफलकावर बघायला मिळतात। अप्रतिम क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतंय। मोहित मडवी ब्रँड ऑफ चांदीप पहिल्या दिवसापासून आपण बघतो या फलंदाजाने मात्र प्रेक्षकांची मनं जिंकलेली आहेत। तर नक्कीच हे 2 आयकॉन खेळाडू आपण बघतो एकमेकांसमोर आहेत। थँक्यू सो मच बँड पथक, थँक्यू 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 बँड पथक। हॅलो, धन्यवाद धन्यवाद बँड पथक, खूप छान, थँक्यू सो मच। वळूया पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये। तर मोहित मडवी एका बाजूने आपण बघतो आयकॉन खेळाडू, दुसऱ्या बाजूने अमित पाटील आणि दोघेही लय मध्ये आहेत। पूर्ण आपण 2024 APL चा विचार केला तर पूर्णपणे मात्र लयबद्ध फलंदाजी आपल्याला बघायला मिळते दोघांकडून सुद्धा, आणि ह्या दोघांमधील हे बॅटल बघण्यासारखं असेल। पुन्हा एकदा सचिन काका राईट आर्म लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट मॅन फ्रॉम उमरोळीचा हा गोलंदाज रिव्हर्स करण्याचा प्रयत्न, 2 खेळाडूंच्या मधोमध चेंडू निघून जातोय। 4 धावांकरिता चौकार।
थँक्यू. या प्रकाशजी घरत आपणास मी या ठिकाणी सन्मानपूर्वक आमंत्रित करतोय. मुख्य मंचावरती विराजित व्हा. प्रकाशजी घरत. ओव्हर टू मनोज पाटील. तर पुन्हा एकदा सचिन हा गोलंदाजी मार्कवर आपण बघतोय. इथे मात्र नो चेंडू घोषित करतात पंच खेळपट्टीच्या बाहेर आणि ह्याच कारण आपण बघतोय की नो चेंडू आणि धावसंख्या आपण बघितली तर 17 धावा. ही स्पर्धा होते सुपर हिट. पुढच्या चेंडूवर आहे फ्री हिट आणि मोहित बडवी कशा पद्धतीने खेळेल कारण सचिन कक्का डाव्या हाताचा गोलंदाज आहे. फ्री हिटला पाठवलं जात आहे इथे क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. चेंडू सुटतोय तिथे झेल आणि एकदा मात्र कंप्लीट केली जाते. फ्री हिटचा इशारा होता आणि तिथे राहुल घरत ह्यांना हे माहीत होतं की फ्री हिटचा चेंडू आहे म्हणून त्यांनी क्विकली ऍक्शन केली होती चेंडू फेकण्याची आणि त्याच कारण आपण बघतोय की झेल सुटतोय. धावसंख्या आपण बघतोय 18 धावा 1 गड्याच्या मोबदल्यात. पुन्हा एकदा सचिन गोलंदाज डाव्या हाताने गोलंदाजी करतोय. ओव्हर द विकेट मारा करण्यासाठी सज्ज होताना आपल्याला बघायला मिळतो. रोहित डबल माइंडने खेळण्याचा प्रयत्न केला होता परंतु वाईड बॉलचा इशारा. एका धावेने धावसंख्या बघतोय 19 धावा. म्हणजे कुठेतरी पहिल्या षटकात आपण बघितलं तर केवळ 3 धावा आल्या होत्या. सचिन काका हुकमी गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे बघितलं जातं आगरी समाजामध्ये परंतु आज कुठेतरी आपण बघतोय की जशी जयेशने गोलंदाजी केली होती त्याच धर्तीवर मात्र गोलंदाजी करताना बघायला मिळतोय. रोहित किनी शरीरापासून थोडासा दूर चेंडू होता. पॉइंटला कट करण्याचा प्रयत्न संतोष पाटील पुढे सरसावला. चेंडूला क्षेत्ररक्षण केलं फेकलं तोपर्यंत 1 धाव. म्हणजे 2 षटकांच्या एकंदरीत समाप्ती खरं धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या जाऊन पोहोचते 20 या धावसंख्येवर. हॅलो चला वळूया पुन्हा एकदा आपण शुभ सन्मानाकडे. केवळ संपत्ती नव्हे तर उच्च विचारांच्या भक्कम पायावर यशस्वी माणसाच्या आयुष्याची इमारत उभी असते. असेच एक उत्तम व्यक्तिमत्व म्हटलं जातं ना की APL पर्व 7 ची संपूर्ण टीम ज्या ज्या वेळेला विरारमध्ये जाते त्या वेळेला अतिथी देवो भव ही संस्कृती जोपासताना कधी मागे पुढे न पाहणारे गावड शेठ अर्थातच मधुकरजी गावड साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत ज्यांच्या माध्यमातून संपूर्ण यजमान म्हणजेच मानपानाचा संपूर्ण खर्च ज्यांच्या माध्यमातून होतो असे आदरणीय सन्माननीय मधुकरजी गावड साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. मी APL चे विद्यमान अध्यक्ष सन्माननीय देवानंदजी वजे साहेब आपणास विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आदरणीय सन्माननीय मधुकरजी गावड साहेबांचा यथोचित स्वागत सन्मान करावा. सन्मान चिन्ह मायेची शॉल आणि प्रेमाचा पुष्पगुच्छ देऊन त्यांना सन्मानित करावं. सन्माननीय मधुकरजी गावड सर APL चे अध्यक्ष सन्माननीय देवानंदजी वजे साहेब यांच्या हस्ते त्यांचा यथोचित असा सन्मान केला जात आहे. धन्यवाद धन्यवाद बँड पथक. धन्यवाद बँड पथक. संकटात मदत हवी असेल तर आधी कोणाच्या तरी संकटात साथ द्या. असेच नियमित संकटात सोबत असणारे तुमचे आमच्या सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व SK भाई या ठिकाणी उपस्थित आहेत. SK भाईंचं यथोचित स्वागत सन्मान मी पुन्हा एकदा विद्यमान अध्यक्ष देवानंदजी वजे साहेब आपणास विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते SK भाईंचं यथोचित स्वागत सन्मान करावा. SK भाई वेलकम वेलकम. आपके आने से बहुत बाहर आती है असे हे उत्कृष्ट व्यक्तिमत्व SK भाई. उर्वरित सन्मानासाठी आपण थोड्या वेळाने वळूया. तत्पूर्वी आपण जाऊया मैदानाच्या आतमध्ये. सामना रंगतोय विहार 11 वर्सेस क्रिएटिव्ह 11 माकणे. तर धावसंख्या आपण बघतोय 32 धावा 2.2 षटकांचा खेळ होतोय आणि अमित पाटील सारख्या तगड्या गोलंदाजा विरुद्ध मात्र हल्ला चढवलेला आहे. इथे पूर्णपणे मात्र मैदानामध्ये एकच आवाज येतोय रोहित किनी नावाचा मात्र आणि तोच रोहित किनी मैदानाच्या आतमध्ये लगातार 2 षटकार मारून मात्र खेळपट्टीवर तग धरून आहे. अमित पाटीलला भाग पाडलं टीम मीटिंग घेण्यासाठी विचार करण्यासाठी भाग पाडलंय ते रोहितने.
पुन्हा एकदा मात्र अमित पाटील कोपरचा हा ब्रँड आपल्याला बघायला मिळतोय. इथे मात्र लगातार तिसरा षटकार येईल का? एस, इट इज अ 3-6. 3 चेंडू आणि 3 षटकार. तर धावसंख्या आपण बघतोय 39 धावा धावफलकावर. 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ होतोय. पुन्हा एकदा गोलंदाज गोलंदाजी मार्क वर सज्ज होतोय. बघा पंच काय दर्शवतात बघा जरा. मॅच बॉल. छोट्या मुलांना चेंडू जर भेटला असेल तर लगेच मैदानात पाठवायचा आहे. तुमचा फोटो येईल लगेच टीव्हीवर आणि संध्याकाळी आईस्क्रीम सुद्धा मिळेल. तर धावसंख्या आपण बघतोय. धावसंख्या या षटकाचा विचार केला तर 4 चेंडूमध्ये 19 धावा आलेल्या आहेत. 39 धावा धावफलकावर. इथे मात्र मोहित मडवी काय जबरदस्त मात्र प्रयत्न होता झेल घेण्याचा. इथे आपण बघतोय एकदा मात्र कंप्लीट केली जाते. राहुल घरत पुढे सरसावतोय. चेंडूला क्षेत्ररक्षण करेल, फेकेल. तोपर्यंत आपण बघितलं तर 1 धाव मिळते. 40 धावा धावफलकावर. भूपेश गावडचं सुद्धा कौतुक करावं लागेल कारण डायरेक्ट फेकी मोहितला माघारी काढले असतील. चला स्प्रे पाठवायचा आहे मैदानाच्या आतमध्ये. एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि येऊया मैदानाच्या आतमध्ये. हॅलो, धन्यवाद मनोज पाटील. आणि पुन्हा एकदा आपण वळूया या ब्रेक मध्ये. शुभ सन्मानाकडे. अतिथी देवो भव ही आपली संस्कृती आहे. आपल्यामध्ये उपस्थित आहेत बाढोळी गावचे एक उत्कृष्ट व्यक्तिमत्व, समाजसेवक म्हणून ज्यांना गणलं जातं, आदरणीय सन्माननीय तुकारामजी किनी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. मी विशालजी घरात आपणास विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते सन्माननीय तुकारामजी किनी साहेबांचा यथोचित स्वागत सन्मान करावा. या ठिकाणी तुकारामजी किनी साहेबांचा यथोचित स्वागत सन्मान होताना आपण पाहतोय. सन्माननीय तुकारामजी किणी सर यांचं विशालजी घरत सर यांच्या हस्ते शुभ सन्मान होताना आपण पाहत आहोत. धन्यवाद सर. तसेच आपल्यामध्ये उपस्थित आहेत एक माजी लेजंड क्रिकेटर आणि आपण असं म्हणू शकतो की 80च्या दशकातील माजी सरपंच आदरणीय सन्माननीय जयवंत लक्ष्मण पाटील बहाडोली या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं यथोचित स्वागत सन्मान निलेशजी वझे यांनी आपल्या शुभ हस्ते करावा असे मी त्यांना विनंती करतोय. सन्माननीय जयवंतजी लक्ष्मण पाटील यांचं यथोचित स्वागत सन्मान या ठिकाणी होताना आपण पाहतोय. मान्यवरांचा मायेची शाल आणि प्रेमाचा पुष्पगुच्छ देऊन यथोचित असा सन्मान केला जात आहे. आपण या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलात आपला तुमचे धन्यवाद. चला ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स नाव. तर गोलंदाज पुन्हा एकदा अमित पाटील. यावेळेला शरीरापासून थोडासा दूर खेळवण्याचा प्रयत्न होता. चेंडू निर्धाव निघून जातोय. हाताला थोडीशी दुखापत आपल्याला अजूनपर्यंत बघायला मिळते. अमितच्या 3 षटकांचा एकंदरीत खेळ होतोय आणि धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या 40 धावा. रिव्ह्यू घेतलेला आहे. वाईट बॉल. ओके, बॅटिंग रिव्ह्यू आहे तर वाईट बॉल चेक करायचा आहे. तिसऱ्या पंचांना विनंती करेन. इथे मात्र रिव्ह्यू आपण बघतोय आणि वाईट बॉल आहे की नाही हे आमचे तिसरे पंच विरल नायर सर दर्शवतील.
ऑन फील्ड डिसिजन जो असेल तो आता मान्य करावा लागेल, तर कारण इथे मान्यवरांकडे कॅमेरा फिरला होता त्यामुळे डिसिजन इथे नीट समजत नाही. तर आदरणीय माणिकजी सोमारे गरज दुकटन दिवेकरपाडा इथे उपस्थित झालेले आहेत. त्यांच्याकडून या अग्री प्रीमियर लीग 2024 करिता 1050 रुपयांचा मात्र क्रीडा निधी येतोय, त्यामुळे त्यांचा आम्ही आभार व्यक्त करतोय. धन्यवाद. तर धावसंख्या आपण बघतोय 3 षटकांचा खेळ होतोय आणि 40 धावा. हॅलो हॅलो या मुख्य मंचावरती उपस्थित असलेले बाडोली गावातील सन्माननीय प्राध्यापक किरण पाटील सर या ठिकाणी उपस्थित आहेत. किरण पाटील सरांचा यथोचित स्वागत सन्मान रत्नाकांत पाटील यांनी आपल्या शुभ हस्ते करावा अशी मी त्यांना विनंती करतोय. सन्माननीय प्राध्यापक किरण पाटील. चला प्लीज थोडीशी घाई करायची आहे. आदरणीय सौभाग्यवती साधना राजू पाटील यांच्याकडून 1001 रुपये आलेले आहेत या स्पर्धेकरिता. उमरोळीवरून आहेत, तर त्यांचा आम्ही अग्री प्रीमियर लीग 2024 मध्ये धन्यवाद व्यक्त करतोय. तर 40 धावा धावफलकावर आपल्याला बघायला मिळतात. षटक क्रमांक आपण बघतोय 4थं सुरू आहे. आदरणीय माणिकजी सोमारे गरज साहेब इथे उपस्थित आहेत. त्यांचं शब्द सुमनाने हार्दिक हार्दिक स्वागत. आणि त्यांच्याकडून या APL साठी 1051 रुपयाची देणगी आलेली आहे, त्यांचं सुद्धा आम्ही आभार व्यक्त करतोय. धन्यवाद सर. तर 4थं षटक सुरू होतोय. 4थ्या षटकाला सुरुवात होते. गोलंदाज सचिन काका पुन्हा एकदा मात्र गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळेल. आदरणीय SK भाई शिवनसई यांच्याकडून 11,000 रुपयाची देणगी आलेली आहे. एकदा जोरदार टाळ्याने आपण त्यांचं स्वागत करूया आणि धन्यवाद व्यक्त करतोय आम्ही. SK भाई शिवनसई यांच्याकडून लगातार 3 षटकार किंवा 3 चौकारांसाठी 2,000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळतोय सचिन काका मॅन फ्रॉम उमरोळी. पुन्हा एकदा गोलंदाज. या वेळेला आपण बघतोय हवेमध्ये चेंडू आहे. संतोष पाटील चेंडूच्या खाली आणि इथे मात्र विकेटचं होतंय पतन. धावसंख्या आपण बघितली तर 40 वर मात्र दुसरा गडी बाद होताना आपल्याला बघायला मिळतोय. खूप मोठा हादरा. हॅलो या ब्रेक मध्ये पुन्हा एकदा आपण वळूया शुभ सन्मानाकडे. आपल्यामध्ये उपस्थित आहेत पोलीस मित्र संघटना पालघर शहर अध्यक्ष आदरणीय सन्माननीय सौ साधनाताई राजू पाटील उमरोळी या ठिकाणी उपस्थित आहेत. मी रिया पाटील मॅडम आपणास विनंती करतो. तसेच आपल्यामध्ये उपस्थित आहेत प्रियांका तरे मॅडम. या दोन्ही मान्यवरांना मी एकत्रितरित्या आमंत्रित करतोय. आणि रिया पाटील मॅडम आपणास विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते सौभाग्यवती साधनाताई राजू पाटील तसेच प्रियांका तरे मॅडम यांचा यथोचित स्वागत सन्मान करावा. बघा 3.1 षटकाचा खेळ होतोय आणि 18 मिनिटं झालेले आहेत. हे लक्षात ठेवायचं आहे. टाइम सुद्धा बघायचा आहे. क्रिएटिव्ह 11 माकणे गोलंदाज पुन्हा एकदा मात्र सज्ज होईल. गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळतोय. सचिन काका या वेळेला शुभम हॅली ब्रँड ऑफ सफाळे पुन्हा एकदा मात्र निर्धाव चेंडू बघायला मिळतोय. अप्रतिम चेंडूची मात्र डिलिव्हरी होताना आपल्याला बघायला मिळाली. आदरणीय अंकुश एकनाथ पाटील माकणे यांच्याकडून अग्री प्रीमियर लीग
करिता 2500 रुपयाचा निधी आलेला आहे, त्यांचा सुद्धा आम्ही आभार व्यक्त करतोय. धन्यवाद सर. पुन्हा एकदा मात्र गोलंदाज सचिन काका सज्ज होईल. गोलंदाजी ट्रॅक वर आपल्याला बघायला मिळेल. सचिन यावेळेला शुभम रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, चेंडूच्या खाली मात्र संतोष धावतोय. चेंडूला क्षेत्ररक्षण करेल का, अडवलेला आहे आणि इथे आपण बघितलं तर 3 धावा मात्र परिपूर्ण केल्या जातात आणि या 3 धावेनंतर धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचते 43. 43 धावा, 2 गड्याच्या मोबदल्यात 43 धावा धावफलकावर आपल्याला बघायला मिळतात. मी पुन्हा पर्पल कॅपचा मानकरी मी पुन्हा एकदा आमंत्रित करतोय संजय घरत, जो पर्पल कॅपचा मानकरी आहे. मी त्यांना या ठिकाणी सन्मानपूर्वक आमंत्रित करतोय की आपण ही पर्पल कॅप परिधान करण्यासाठी मुख्य मंचावरती यायचंय. मी SK भाई आपणास आमंत्रित करतोय. SK भाईंच्या शुभ हस्ते या ठिकाणी पर्पल कॅप परिधान केली जाईल. या संपूर्ण APL पर्व 7 मधील उत्कृष्ट गोलंदाज ज्यांनी जास्तीत जास्त विकेट घेतलेले आहेत. यावेळेला पुन्हा एकदा मात्र निर्धाव चेंडू बघायला मिळतोय. जबरदस्त लाईन लेंथ आपल्याला बघायला मिळाली. तर आपण बघतोय इथे पर्पल कॅपचा हकदार ठरतोय संजय गरत शिवनसई. रिहान सुपर किंग संघाचा हा खेळाडू आपल्याला बघायला मिळतोय. गौरव सुनील पाटील उमरोळी यांच्याकडून 1000 रुपये आलेले आहेत APL साठी, त्यांचा आम्ही आभार व्यक्त करतोय. धन्यवाद. आणि इथे मात्र स्वीट सावून येतोय. बॅकवर्ड पॉइंटला चेंडू निघून जातोय 4 धावांकरिता आणि या चौकारानंतर धावसंख्या बघितली तर 47 धावा धावफलकावर आपल्याला बघायला मिळतात. कल्पेश मडवी आणि संजय घरत हे 2 गोलंदाज असे आहेत की ज्यांच्या नावावर या स्पर्धेमध्ये 12 विकेट आहेत. परंतु इकॉनॉमी जर आपण बघितली तर कल्पेश मडवीचे आहे 9.34 आणि संजयचे आहे 9.20. त्यामुळे संजय घरतला जाते ही पर्पल कॅप. यावेळेला आपण बघितलं तर मोठा प्रहार, चेंडू 6 धावांनी करता आणि 53 धावा 4 षटकांच्या समाप्तीखेर आपल्याला बघायला मिळतात. 53 रन्स ऑन द बोर्ड. 53 धावा धावफलकावर 2 गड्याच्या मोबदल्यात बघायला मिळतात. विहा 11 भामटपाडा या संघाच्या आपण बघतोय अप्रतिम संघ मालक आहेत संजय चिकणी साहेब भामटपाडा व संदेची मडवी साहेब चांदीप यांचा हा संघ विहा 11 भामटपाडा. तर दुसऱ्या बाजूने आपण बघतोय क्रिएटिव्ह 11 माकणे भूपेची गावड सरांचा हा संघ आपल्याला बघायला मिळतोय. फलंदाजी करताना विहा 11 भामटपाडा 53 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात आपण बघतोय. 4 षटकांचा एकंदरीत खेळ होतोय. जबरदस्त अप्रतिम फटकेबाजी रोहित केणी मॅन फ्रॉम भामटपाडा आपण बघतोय. 11 चेंडू आणि 32 धावा. अविश्वसनीय इनिंग आपल्याला बघायला मिळते. तर एका बाजूने शुभम हॅली 2 चेंडू 3 धावा. सफळाचा हा खेळाडू आपल्याला बघायला मिळते. एक ऑलराऊंडर म्हणून पुढे येताना आपण बघतोय. तर इथे रोहिदास ज्याने कालच्या दिवसामध्ये 2 जबरदस्त झेल घेतले होते. एका हाताने एक झेल पकडला होता आणि पूर्णपणे मात्र राहुल 21 तेंबुडेला बॅकफुटवर पाठवलं होतं. अप्रतिम झेल रोहिदासच्या माध्यमातून आपण बघितला होता. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होते. गोलंदाजी मार्कवर 53 धावा धावफलकावर 4 षटकांचा खेळ एकंदरीत होताना आपण बघतोय. चला मित्रांनो प्लीज थोडीशी गाई करा. राहुल घरत समालोचन कक्षासमोर आपण बघतोय लॉंग ऑफला उभा आहे. शुभम पाटील मॅन इन फॉर्म मिस्टर शुभम पाटील 6 धावा येतात. धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या 59 धावा 59 रन्स ऑन द बोर्ड आपल्याला बघायला मिळतंय. 59 धावा. टायमिंग बघा किती झालंय तर 22 मिनिटं आणि 39 सेकंद झालेले आहेत. हे सुद्धा टाइम सुद्धा लक्षात ठेवा. क्रिएटिव्ह 11 मागणे वारंवार आम्ही सांगतोय तुम्हाला की वेळ ही खूप महत्वाची आहे. नाहीतर एक खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या मध्ये आणावा लागेल
हे लक्षात ठेवायचं आहे. इथे मात्र जबरदस्त अप्रतिम आपण बघतोय. चेंडूला मात्र क्षेत्ररक्षण केलं, फेकलं, तोपर्यंत एक धाव येताना रोहिदास हा गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळते. अजूनही 4 चेंडू शिल्लक आहेत. आदरणीय किरणजी जयवंत पाटील, प्रोफेसर बहाडोली यांच्याकडून 1000 रुपये या स्पर्धेकरिता आलेले आहेत. त्यांचा आम्ही आभार व्यक्त करतोय, धन्यवाद. इथे मात्र रोहित किणी याने हलक्या हाताने चेंडूला फक्त दिशा देण्याचं काम केलंय. एक्स्ट्रा कव्हरला स्वप्नील पुढे सरसावतोय, चेंडूला क्षेत्ररक्षण करेल, फेकेल, तोपर्यंत 2 धावा आणि या 2 धावेनंतर धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या 62 धावा. 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ होतोय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर थोडी घाई करायची आहे. 23 मिनिटं आणि 30 सेकंद झालेत. पुन्हा एकदा रोहिदास, चेंज ऑफ पेस. या वेळेला मात्र पूर्णपणे मात्र मिश्रण आपल्याला बघायला मिळतोय. धावसंख्या 1 ने पुढे सरसावते, धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 63. अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळेल. रोहिदास, या वेळेला शुभम निर्धाव चेंडू बघायला मिळतोय. 24 मिनिटं 8 सेकंद इथे मात्र झालेले आहेत आणि 25 मिनिटांमध्ये जी 5 षटकं हाताळायची आहेत आणि तो वेळ मात्र इथे आपल्याला बघायला मिळतोय. रोहिदास, या वेळेला मात्र शुभम पाटील चौकार येतोय आणि 5 षटकं संपलेले आहेत आणि 5 षटकांसाठी 24 मिनिटं आणि 26 सेकंदाचा वेळ इथे आपल्याला बघायला मिळतोय. म्हणजे नो प्रॉब्लेम. धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या 67. हॅलो, चला वळूया आपण पुन्हा एकदा शुभ सन्मानाकडे. आपल्यामध्ये उपस्थित आहेत बाडोली गावचे एक आदर्श शिक्षक सन्माननीय दिलीपजी किनी सर या ठिकाणी उपस्थित आहेत. मी मनोजजी पाटील साहेब आपणास विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आदर्श शिक्षक सन्माननीय दिलीपजी किनी साहेबांचा यथोचित स्वागत सन्मान करावा. 67 धावा 2 गडेच्या मोबदल्यात 5 षटकांचा खेळ होतोय. ह्यानंतर होणारा सामना असेल रिहान सुपर किंग बहाडोली आणि SS रिअल टायगर सरपाडा. चला, दोन्ही संघाचे संघनायक आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. तसेच या ठिकाणून SK भाई आणि त्यांचे सहकारी या ठिकाणून आपण रजा घेत आहेत. थँक्यू सो मच, आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात आणि 4 चांद लावले गेले आपल्या माध्यमातून, त्याबद्दल मी APL पर्व 7च्या वतीने धन्यवाद व्यक्त करतोय. तसेच आपल्यामध्ये उपस्थित आहेत विलासजी पाटील सर या ठिकाणी उपस्थित आहेत. मी पुन्हा एकदा निलेशजी वजे आपणास विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते विलास पाटील सरांचा यथोचित स्वागत सन्मान करावा. आदरणीय परेश रामचंद्र कुडू नवसेवरून येथे उपस्थित आहेत. विरारवासी महानगरपालिकेमध्ये कार्यरत आहेत. तर सर आपणास विनंती करतोय आपण मुख्य मंचावर यायचं आहे. तर धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या 67 धावा 2 गडेच्या मोबदल्यात आपण बघतोय. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर संतोष. कालचं शेवटचं षटक अप्रतिम हाताळलं होतं. गोलंदाज या वेळेला आपण बघतोय रोहित किणी मोठा फटका खेळेल का? इट इज अ 6 रन्स. 6 धावा. धन्यवाद. तर 14 चेंडू आणि विजयासाठी माफ करा 41 धावांची खेळी ही रोहितच्या बॅट मधून आपल्याला बघायला मिळते. धन्यवाद बॅन पटक. 14 चेंडू मध्ये 41 धावा, धावसंख्या 73, 73 धावा. बघा 2 नंबर 1 चे हे संघ आहेत आणि या 2 संघांमधील हे युद्ध बघण्यासारखं आहे. यावेळेला पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु संतोष पूर्णपणे मात्र इथे. तर आदरणीय सुनीता सुभाष पाटील सरपंच बहाडोली यांच्याकडून 1100 म्हणजे 1100 रुपयाचं इथे मात्र 1111 माफ करा निधी आलेले आहेत. तर आग्री प्रीमियर लीग त्यांचं आभार व्यक्त करते. धन्यवाद मॅडम. त्यानंतर दिलीपजी गरज साहेब उमरोळी यांच्याकडून 500 रुपये आलेले आहेत. त्यांचं सुद्धा आम्ही आभार व्यक्त करतोय. संतोष या वेळेला आपण बघतोय जबरदस्त अप्रतिम फटका बघायला मिळतोय. चेंडू 1 बाउन्स चौकार. 4 धावा येतात आणि या चौकार नंतर धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या जाऊन पोहोचते 77. या धावसंख्येवर 2 गड्यांच्या मोबदल्यात या 77 धावा बघायला मिळतात. दिलीपजी गरज साहेब इथे स्वतः आपलं जे फर्स्ट एड बॉक्स आहे ते घेऊन आलेले आहेत. पूर्ण किट घेऊन आलेले आहेत. जर कुठल्याही खेळाडूला दुखापत झाली तर ते इथे हजर आहेत. दरवर्षीप्रमाणे यंदाही त्यांचा आम्ही आग्री प्रीमियर लीगच्या वतीने आभार व्यक्त करतोय. धन्यवाद सर. बोला.
तर धावसंख्या 83 धावा 2 गड्याच्या मोबदल्यात. आता रोहितने जो या आधीच्या चेंडूवर षटकार मारला आणि एका प्रेक्षकाने झेल घेतलाय त्याने इथे यायचं आहे. आपल्यासाठी 100 रुपयाचं प्राइज आलंय. तर 51 धावा धावफलकावर 17 चेंडूमध्ये रोहितच्या. आणि नक्कीच सेलिब्रेशन मात्र हे षटक संपल्यानंतर रोहित करेल यात काही शंका नाही. आदरणीय अखिलेशजी पाटील साहेब बाळू माकडे यांच्याकडून 1000 रुपये आलेले आहेत. धन्यवाद. आणि आमचे जवळचे मित्र आहेत आलेले आहेत इथे, त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत. पुन्हा एकदा गोलंदाज आपण बघतोय आदरणीय दिलीप सुदामकिनी बहाडोली यांच्याकडून 1000 रुपये आलेले आहेत या स्पर्धेकरिता. त्यांचा सुद्धा आम्ही आभार व्यक्त करतोय. धावसंख्या आपण बघतोय, धावसंख्या बघूया 2 ने पुढे सरसावते. इथे मात्र थोडस गचाळ क्षेत्ररक्षण बघायला मिळतंय. तिसरी धाव सुद्धा सहजरित्या पूर्ण होताना. धावसंख्या आपण बघितली तर 54 धावांवर खेळतंय 19 चेंडूमध्ये आणि षटक 6 संपलेले आहेत. 86 धावा झालेत. रोहितच्या बॅट मधून आल्यात 19 चेंडू आणि 54 धावा. जबरदस्त अविश्वसनीय इनिंग आपल्याला बघायला मिळते रोहितची. काय कमालीचं प्रदर्शन विहा 11 भामटपाडा या संघासाठी आपल्याला बघायला मिळतंय. यानंतर होणारा सामना असेल रिहान सुपर किंग बहाडोली वर्सेस SS रिअल टायगर सरपाडा. या दोन्ही संघाच्या संघनायकांना नम्र विनंती असेल की आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. चला वळूया पुन्हा एकदा आपण शुभ सन्मानाकडे, कारण आजचा शेवटचा दिवस आहे आणि मान्यवरांची मांदियाळी नक्कीच हे आपण मुख्य मंचावरती पाहणार आहोत. आपल्यामध्ये उपस्थित आहेत पुन्हा एकदा एक उत्कृष्ट शिक्षक योगेश किणी आणि त्यांचे सहकारी शिक्षक आकाश पाटील. या दोघांना मी एकत्रितरित्या आमंत्रित करतोय. योगेश किणी सर आणि आकाश पाटील सर यांचं यथोचित स्वागत सन्मान विक्रमजी घरत यांनी आपल्या शुभ हस्ते करावा असे मी त्यांना विनंती करतो. सन्माननीय योगेशजी किणी आणि आकाश पाटील यांचा यथोचित स्वागत सन्मान आपण होताना पाहतोय. तसेच तदनंतर आपल्यामध्ये दुसरे मान्यवर आहेत आदरणीय सन्माननीय माणिकजी सोमार्या घरत साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. मी APL पर्व 7 चे विद्यमान अध्यक्ष सन्माननीय देवानंदजी कृष्णा वचे साहेब आपणास विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते सन्माननीय माणिकजी सोमार्या घरत साहेबांचा यथोचित स्वागत सन्मान करावा. आदरणीय सन्माननीय माणिकजी सोमार्या घरत साहेब एक आगरी समाज नृत्य मंडळातील एक उत्कृष्ट व्यक्तिमत्व. माणिकजी सोमार्या घरत साहेबांचा यथोचित स्वागत सन्मान होताना आपण पाहतोय. वेलकम सर. अगदी मायेचे शॉल प्रेमाचा पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेचे गोड आठवण म्हणून सन्मानचिन्ह देऊन त्यांना सन्मानित केले जात आहेत. तसेच आपल्यामध्ये उपस्थित आहेत उमरोळी गावचे अनमोल रत्न दिलीपजी घरत साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. मी पुन्हा एकदा देवानंदजी वजे साहेब आपणास विनंती करतो आपण आपल्या शुभ हस्ते उमरोळी गावातील दिलीपजी घरत यांचा यथोचित स्वागत सन्मान आपण आपल्या शुभ हस्ते करावा. ज्यांच्या माध्यमातून रोख रक्कम रुपये 500 रुपयाचं आर्थिक सहाय्य आपल्या मंडळास प्राप्त झालेले आहे. धन्यवाद दिलीपजी घरत साहेब. आदरणीय सन्माननीय किरणजी तरे आणि दत्ता तरे साहेब नंदनवर रिसॉर्ट यांच्याकडून मंडळाला आर्थिक सहाय्य 10,000 रुपये आल्याबद्दल मंडळ त्यांचा टाळ्या वाजवून आभार व्यक्त करतायत. मनपूर्वक आपल्या हृदयाच्या अंतकणापासून लाख लाख धन्यवाद. अग्री प्रीमियर लीग सीझन 7 2024 मध्ये चला क्षेत्रक्षण सजून घ्या. विहा 11 भामटपाडा टीम विजयासाठी 87 धावांचं लक्ष्य या ठिकाणी समोर ठेवले गेले. तसेच आपल्यामध्ये उपस्थित आहेत माखणे गावातील अनमोल रत्न अंकुशजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. अंकुशजी पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. मी मनोजजी पाटील साहेब आपणास विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते सन्माननीय अंकुशजी पाटील साहेबांचा यथोचित स्वागत सन्मान करावा. तसेच तुकाराम लक्ष्मण किनी बाळोळी यांच्याकडून APL पर्व 7 साठी 1000 रुपयाचं आर्थिक सहाय्य प्राप्त झालेलं आहे. तसेच विलासजी भास्कर पाटील बहाडोली यांच्याकडून सुद्धा 1000 रुपयाचं आर्थिक सहाय्य प्राप्त झालेलं आहे. मंडळ त्यांचे सतशा ऋणी आहे. तसेच पुढील मान्यवर अखिलेशजी पाटील माकणे यांचं सुद्धा यथोचित स्वागत सन्मान या ठिकाणी APL पर्व 7 च्या वतीने. चला दोन्ही संघाचे कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी या.
मनोज पाटील साहेब, आपल्यास पुन्हा एकदा विनंती असेल, अखिलेश पाटील यांचा यथोचित स्वागत सन्मान आपल्या शुभ हस्ते करायचा आहे. तसेच त्यांच्या समवेत आहेत नितीनजी तरे सर, यांनाही मी मुख्य मंचावर आमंत्रित करते आणि मनोजजी पाटील सर यांना विनंती करते की आपण मान्यवरांचा यथोचित असा सन्मान करावायचा. सन्माननीय नितीनजी तरे, हॅलो हॅलो चेक. तर आदरणीय विलाजी भास्कर पाटील बहाडोली यांना विनंती करेन की सर आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेक करायची आहे पुढील सामन्याची. एका बाजूने SS रिअल टायगर सरपडा राज, तर दुसऱ्या बाजूने रिहान सुपर किंग बहाडोली विशाल, हे दोन कर्णधार इथे हजर आहेत आणि विलाजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते आपण बघतोय आदरणीय सन्माननीय सुभाषजी आत्माराम पाटील व त्यांच्या सौ या ठिकाणी उपस्थित आहेत. मी सन्माननीय देवानंदजी वजे सर यांना विनंती करते की आपण मान्यवरांचा यथोचित असा सन्मान करावायचा आहे. सन्माननीय सुभाषजी आत्माराम पाटील व त्यांच्या सौभाग्यवती यांनी एकत्र मुख्य मंचावर यायचं आहे. हेड आणि हेड आलेला आहे. तर विलास पाटील सरांना विनंती करतो आपण व्यासपीठावर जाऊन आसनस्थ व्हायचं आहे. तर राज्य निर्णय का असेल, नाणेफेक जिंकलेले आहे. क्षेत्ररक्षण. प्रथम क्षेत्ररक्षण करताना समोरच्या संघाला कुठपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल, कारण मागच्या सामन्यामध्ये जबरदस्त फलंदाजी झाली होती बहाडोली संघाची. 50 ते 60 रन पर्यंत प्रयत्न करू. नक्कीच 4 मध्ये आला आहात, थोडंसं प्रेशर वाढलं असेल. हो, खूप प्रेशर आहे. काय रणनीती असेल या सामन्यासाठी? काय नाही, आम्ही आमचा बेस्ट द्यायचा प्रयत्न करू. धन्यवाद. विशाल नाणेफेक करलेला आहे, प्रथम फलंदाजी करायचे आहे. तर फलंदाजी करताना दुपारचं सत्र आहे, खेळपट्टी टणक आहे, किती धावांपर्यंत मजल मारतील? मला 80 प्लस जायचे याच्या. नक्कीच मागच्या सामन्यामध्ये 2 झेल सुटले, तदनंतर विजय मिळवला. काय जल्लोष साजरा केला? जल्लोष तर होणारच आहे, कारण की आम्हाला टॉपला जायचं आहे, फायनल मारायची आहे. त्याच्यामुळे सर्वांची जी मेहनत आहे पोरांची ती आपला आता ती मोफत जाणार नाही. नक्कीच दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा देऊ. टॉस बॉक्स मधून न्यूज असे येते की SS रिअल टायगर सरपडा संघाने नाणेफेक जिंकले आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये, जिथे प्रमोद सर जोडले जातील. थँक्यू व्हेरी मच मनोजी पाटील यांचा आवाज आपण ऐकतात या 7व्या दिवसामध्ये आणि 6 पर्व आपण पाहिली. 7व्या पर्वामध्ये 0वर 1 गडी बाद, पहिल्याच बॉलवर कॉटन बोल्ड. आज रोहित किनीने अप्रतिम चांगला खेळ केला, खूप चांगला कंट्रोल स्ट्रोक पाहायला मिळतोय. शॉर्ट पूलचा फटका, सरळ चेंडू निघून जाईल. 4 धावां करता, ग्रेट टायमिंग, ग्रेट शॉट. 4 संपूर्ण कोर कमिटी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. अग्री प्रीमियर लीग वेलफेअर असोसिएशन आयोजित अग्री प्रीमियर लीगचा हा शानदार सोहळा. आदरणीय सन्माननीय सुधीजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत आमच्या मंचावर. त्यांचं करूया आपण वेलकम. बहाडोली गावातील एक सुंदर व्यक्तिमत्व सुधीजी पाटील साहेब, आपलं सुस्वागतम सुस्वागतम. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर. 4च्या घरामध्ये विजयासाठी 87 धावांचं लक्ष समोर ठेवलं गेलं आणि रोहित किनीने जो खेळ केला तो 54 धावांचा अर्धशतक झळकावण्याचा मान मिळवला. हाताला इंजुरी आहे, परंतु मी क्रिकेट खेळणार. या वेळेला जर आपण पाहिलं तर रोहित किनी सकाळी ड्रेसिंग पट्टी मात्र त्याने हाताला लावली आणि तदनंतर आज जोशाने त्याच उत्साहाने खेळत असताना पाहायला मिळतोय. ॲब्सोल्युटली फॅन्टास्टिक बॅटिंग बाय रोहित किनी. भामटपाडाचा ब्रँड आज झळताना पाहायला मिळाला. इथून प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर खेळला. बॅटचा फेस ओपन करत असताना चेंडूला मात्र यावेळेला वळवला गेला. चेंडू थर्ड मॅनला सुसाट वेगाने 4 धावा, ग्रेट टाइमिंग, चौकार. आदरणीय सुभाषजी आत्माराम किनी साहेब बहाडोली यांच्याकडून मंडळाला आर्थिक सहाय्य 5000 रुपये आल्याबद्दल मंडळ त्यांचं टाळ्या वाजून आभार व्यक्त करतायत. थँक्यू व्हेरी मच. संघाची धावसंख्या 8. अक्षय वजे एका साईडला आपण पाहू शकाल, खूप चांगला खेळ करत असताना प्राक्तन किनी एका साईडला आपण पाहू शकतायत. रोहित किनी एक्सपिरियन्स बॉलर, पर्पल कॅपचा हकदार आपण पाहिलं. संजयजी घरत यांना आपण पाहू शकलात, अफलातून बॉलिंग. ऑन साइडला खेळला गेला, बॅकलिपचा उपयोग जरूर केला गेला.
चेंडू निघून जाईल. डीप मिड विकेटचा क्षेत्ररक्षक आराम के साथ चेंडूला फील्ड करतोय. सिंगल मिळते आणि या सिंगलच्या सहाय्याने संघाची धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचलेली आहे ती 9 या धावसंख्येवर. 9 लॉस ऑफ 1 विकेट. अतिशय सुंदर आयोजन नियोजन. गेली 4 पर्व आपण पाहिलं. अध्यक्षपद आदरणीय सन्माननीय देवानंद कृष्ण वजेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण अग्री समाज बांधव कोर कमिटीने जी मेहनत घेतली, उपाध्यक्षपासून अध्यक्षपासून खजिनदारपासून तर सल्लागारपासून आपण पाहतायत या स्पर्धेचं आयोजन. बॅटची एज मेल नशिबाचा चौकार 4. रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. अक्षय मात्र या ठिकाणी दनादन फलंदाजी करताना आपण पाहू शकाल. थर्ड मॅनला यावेळेला क्षेत्ररक्षक नाहीये. 30 यार्ड सर्कलचं बंधन आहे आणि इथे अक्षय जाणतायत आणि एका साईडला प्राक्तन जाणतायत की इथे मात्र आपल्याला चांगली फलंदाजी करण्याशिवाय पर्याय नाहीये. 87 धावांचं आव्हान यावेळेला ठेवण्यात आलंय. 54 धावांच्या कुशल नेतृत्वावर अतिशय सुंदर फलंदाजी रोहितची पाहायला मिळाली. खोलवर चेंडू होता ऑन साईडला. बॅटचा फ्लो होता ऑफ साईडला. एकदा वरजी इथे गॅप मध्ये आहे. चेंडू मात्र फार वेगाने निघून गेला होता आणि पाहता पाहता त्या ठिकाणी किती धावा येतील याकडे लक्ष असेल तर मात्र यस दर्शवतायत 4. 17 धावा झालेत. षटक क्रमांक पहिले या ठिकाणी कंप्लीट होत असताना स्टार्ट हवी तशी झाले. एक गडी बाद झाला. क्रिएटिव्ह 11 माकणे संघाची धावसंख्या 17 वरच्या घरामध्ये जाऊन पोहोचली गेली. या ठिकाणी उपस्थित असलेले राहुलजी भोईर सर माकणे आपल्या समवेत आहेत. या मॅचचा ते आस्वाद घेत आहेत. मी सन्माननीय निलेशजी वजे सर यांना विनंती करते की आपण राहुलजी भोईर माकणे तसेच रुपेशजी पागी माकणे यांचा आपल्या हस्ते यथोचित असा सन्मान करावयाचा आहे. तसेच या मुख्य मंचावर आदरणीय सन्माननीय हेमंतजी पाटील सर वरई या ठिकाणी उपस्थित आहेत. मी सन्माननीय निलेशजी वजे सर यांना पुन्हा एकदा विनंती करते की आपण मान्यवरांचा यथोचित असा सन्मान करावयाचा आहे. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. क्रॉस बॅटचा जरूर उपयोग केला होता अक्षय वजेने, परंतु धावा येत आहेत अक्षयच्या बॅटमधून. क्लास फलंदाजी करताना आपण पाहू शकाल. प्राक्तन इथून चांगली फलंदाजी करेल का याकडे सुद्धा शिवनसेकरांचं लक्ष असेल आणि स्पेशली लक्ष असेल ते क्रिएटिव्ह 11 माकणे प्लेयर स्टँड मधून. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे. जाऊन पोहोचते 18 धावा. आदरणीय भानुदास तरे साहेब खानिवडे यांच्याकडून 501 रुपयांचं आर्थिक सहाय्य आल्याबद्दल अग्री प्रीमियर लीग 2024 मध्ये आपलं मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करीत आहोत. गुड डिलिव्हरी. सुंदर चेंडूची सांगता होत असताना पाहायला मिळते. खूप छाप सोडले. गोलंदाज शुभम पाटील हॅली या नावाने जास्तीत जास्त पसंती मिळाले या खेळाडूला. 8 नंबरची जर्सी परिधान करणारा पुन्हा एकदा गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर. इथून ऑन साइडला प्राक्तनगिरीच्या बॅट मधून फटका तर चांगला आहे आणि यस डेफिनेटली सरळ चेंडूला फेकून दिले. 6 धावन करता छोटा पॅक बडा धमाका. मूर्ती लहान कीर्तिमान शिवनसईचा ब्रँड. ठोठावला षटकार 6. सुपर बॅटिंग. 24 धावा फलकावर. 3 बॉलचा खेळ झालाय. 86 धावा फलकावर. 87 धावांचं टार्गेट सेट केल्यानंतर रोहित किनीच्या कुशल नेतृत्वावर 54 धावांची एक वादळी खेळी. हाताला इंजुरी आहे परंतु मी चांगलं क्रिकेट खेळणार ही त्याची जिद्द आणि जिज्ञासा. खोलवर चेंडू होता. बॅटची इनसाइड एज जरूर लागते. यावेळेला चेंडू निघून येईल. तत्पूर्वी क्षेत्ररक्षक पुढे सरसावेल. भालचंद्रजी बंडू पाटील भाल्यामा यांच्याकडून मंडळाला आर्थिक सहाय्य 1000 रुपये आल्याबद्दल मंडळ त्यांचा टाळ्या वाजवून आभार व्यक्त करतात.
संघाची धावसंख्या फलकावर 25-25. अगरवाडीचं युवा नेतृत्व नवनिर्वाचित सरपंच आपण पाहत आहेत जय पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचं करूया आपण सहर्ष स्वागत. जे स्वतः एक आयोजक असतात. ओरम क्रिकेट म्हणा, अगरवाडी प्रीमियर लीग म्हणा, महिलांचं क्रिकेट म्हणा, सातत्याने आयोजकांच्या भूमिकेत ज्यांनी मात्र आपलं नाव कोरलंय या टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर. आणि नवनिर्वाचित सरपंच म्हणून युवा नेतृत्व ज्यांच्याकडे पाहिलं जातं असे जय पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांच्या बँड पथकाने स्वागत केलं जातं. तर जय पाटील आगतम स्वागतम सुस्वागतम, आपलं सहर्ष स्वागत करीत आहोत. वेलकम वेलकम वेलकम. 5 बॉलचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या 29 झाले. 87 धावांचा पाठलाग करताना उजव्या हाताने यावेळेला चेंडूला पाहिला, सोडून दिलं होतं, लिफ्ट केलं होतं. इथून एक धाव तर निश्चित स्वरूपात मिळाली आणि यस पंचांकडून मिळते वाईट +1 अशा 2 धावा. मात्र गोलंदाजी करणारा संघ या ठिकाणी रिव्ह्यू घेतोय. तर अंपायर या ठिकाणी त्यांना यावं लागेल. विरल सर आहेत या ठिकाणी. डिसिजन पेंडिंग. सूत्रसंचालनाचा भार या ठिकाणी सांभाळण्यासाठी परेश कुडू सर आणि त्याचप्रमाणे रिया पाटील मॅडम, रुपेजी पाटील यांच्या सौभाग्य होती या ठिकाणी उपस्थित आहेत. आदर्श शिक्षक आणि आदर्श शिक्षिका. रिलीफ स्प्रे पाहिजे काय? फर्स्ट एड बॉक्स यावेळेला फर्स्ट एड किट घेऊन जायचंय. तर स्वयंसेवकाला विनंती करेन की प्लीज आपण योगीची तेरे स्वतः या ठिकाणी मेहनत घेत असताना व्हाईट बॉल या वेळेला मात्र फेल्ड झालाय. विहा 11 भामटपाडा संघाचा रिव्ह्यू फेल्ड. यस, इथे जर तुम्हाला सक्सेस झाला असता तर कदाचित एक रिव्ह्यू तुम्हाला अजून मिळाला असता, म्हणजेच बेनिफिट मिळालं असतं. एक रिव्ह्यू आहे तुमच्यासाठी. टेक्नॉलॉजीचा वापर चांगल्या पद्धतीने आगरी प्रीमियर लीग मध्ये केला जातो, ही खूप महत्त्वपूर्ण भूमिका असते. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 31च्या घरामध्ये जाऊन पोहोचली गेली. अगदी थोड्याच वेळात आपण या ठिकाणी उपस्थित होताना पाहायला मिळतील. आदरणीय सन्माननीय मिलिंदजी काशीनाथ किनी, मराठी दणका शिवसेना शाखा प्रमुख, खराट तारा आणि 500 आईस्क्रीम या ठिकाणी वाटप करण्यात येणार आहेत. त्यांचं करूया आपण वेलकम. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 31ला पहिला धक्का लागला. पहिला धक्का 0वर बाद झाला आणि तदनंतर एक मोठी पार्टनरशिपची गरज होती. ती पार्टनरशिप या ठिकाणी पाहायला मिळते. स्वप्नील गावड स्ट्रगल केलं. तीन षटकार, 3 चौकार आणि 3 विकेट, म्हणजेच विकेट हॅट्रिक. याकरिता पारितोषिक तानसा किंगचे अभिजित किनी यांच्याकडून आपण पाहतायत 1000 रुपयाचं कॅश प्राइज असणार आहे. संघाची धावसंख्या फलकावर 31 वर. योगीजी तरे स्वतः त्या ठिकाणी जात असताना वैद्यकीय विभागामध्ये कार्यरत आहेत आणि संपूर्ण इत्युन्भूत माहिती त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. यावेळेला जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळतोय. सरळ चेंडू निघून जाईल. यस, 1 बाउन्स 4 रन. भावेश पाटील, आशुतोष पाटील, विवेक पाटील अगरवाडीचे आयकॉन प्लेयर आहेत. जय पाटील यांच्या समवेत ते या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचं करूया आपण शब्द सुमनाने वेलकम. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. अमर पाटील, साहिल पाटील आम्हाला दर्शवतात की 35 धावा, 35 रन्स. कंपॅरिझन करताना आपण पाहिलं तर 20 धावा होत्या. इथून 15 धावेने पुढे चाललाय, म्हणजेच इथून जिंकण्याचे चान्सेस आहेत. कारण येणारे बॉल आहेत तुमच्याकडे 24 आणि 24 बॉल मध्ये 52 धावांची आवश्यकता असेल. 13च्या आस्किंग रिक्वायर्ड रन रेटने खेळावं लागेल. आगरी प्रीमियर लीग अतिशय सुंदर उच्च दर्जाची ही स्पर्धा, अव्वल दर्जाची, अभिमानाची, सन्मानाची आणि प्रतिष्ठेची स्पर्धा म्हणून APL कडे पाहिलं जातं. हॅलो. नेतृत्व कुशल व सक्षम असेल तर प्रत्येक काम यशस्वीपणे होते. आपला कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी कुशल आणि सक्षम नेतृत्व गुण असलेलं व्यक्तिमत्व म्हणजे असेच तरुण व्यक्तिमत्व. आगरवाडी ग्रामपंचायतचे सरपंच सन्माननीय जय पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. मी APL पर्व 7 चे सचिव सन्माननीय योगेश तरे साहेब आपणास विनंती करतो आपण आपल्या शुभ हस्ते जय पाटील साहेबांचं यथोचित स्वागत सन्मान करावा. क्रिकेटवरती नितांत प्रेम करणारे जय पाटील यांचा यथोचित सन्मान
योगेशजी तरे यांच्या शुभ हस्ते आगरवाडीचे विद्यमान सरपंच जय पाटील साहेबांचा यथोचित सन्मान होताना आपण पाहतोय. वेलकम सर, वेलकम. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स प्रमोदजी शेडगे सर. खानिवडे गावातील एक यशस्वी उद्योजक म्हणून ज्यांच्याकडे पाहिले जातं सुनीलजी पद्माकर तरे साहेब, रुपेशजी पाटील यांचे खास परम मित्र या ठिकाणी उपस्थित झालेत आणि प्रदीपजी पाटील या ठिकाणी पदूजी पाटील उपस्थित झाले. त्यांचं करूया आपण शब्द सुमनांनी सुस्वागतम. जय पाटील साहेबांचं नुकतंच या ठिकाणी आपण पाहू शकतायत स्वागत सन्मान. अगरवाडी गावातील एक अनमोल रत्न आणि युवा नवनिर्वाचित सरपंच म्हणून आज ते भार सांभाळत आहेत. एक पाऊल पुढे जाऊया मॅचच्या दिशेने. उलटॉस बॉल सोडणार नाहीये प्राक्तनगिरीच्या बॅट मधून. या वेळेला मात्र जरूर चेंडूला रोखलं गेलं. डीप बॅकवर्ड स्क्युअर लेगला तिथून फेकी येईपर्यंत सिंगल मिळाली. सिंगलच्या साहाय्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर 37-37. यस पंच. बॅटिंग करणाऱ्या संघाने रिव्ह्यू या ठिकाणी घेतला गेलाय. ऑलरेडी विहार 11 भामटपाडा संघाच्या यांनी रिव्ह्यू गमावलाय परंतु बॅटिंग करणाऱ्या फलंदाजाला ती संधी मात्र या ठिकाणी रिव्ह्यू घेण्याची होती आणि इथे मात्र थर्ड अंपायरच्या मार्फत आपण डिसिजन पेंडिंग ठेवूया. यस पंच. यस स्टेप आउट झालेत की नाही हे महत्वपूर्ण असणार आहे आणि विरल सर तेच या ठिकाणी दर्शवतील की स्टेप आउट झालेत का. जर स्टेप आउट होत आहेत तर तुम्हाला त्या ठिकाणी बेनिफिट जो मिळत नसतो हे आपण सातत्याने पाहिलंय परंतु पाहायचं डिसिजन पेंडिंग राहिलंय. हॅलो. ज्या ज्या क्रीडा रसिकांनी मुख्य गेटच्या समोर जे काही आपले वाहनं पार्क केलेले आहेत आपणास नम्रतापूर्वक मी विनंती करतो की लगेच ती वाहनं काढून घ्या कारण आपल्या मान्यवरांच्या ज्या बाईक्स आहेत किंवा ज्या कार्स आहेत त्या तिथपर्यंत पोहोचत नाही आहेत कारण ती जागा आपण राखीव ठेवलेली आहे. ज्या ज्या क्रीडा रसिकांच्या प्रेक्षकांच्या बाईक किंवा कार्स ह्या मुख्य गेटच्या समोर किंवा आतल्या जागेमध्ये आहेत त्यांनी मात्र लगेच आपली गाडी काढून घ्यायची आहे. आपल्यामध्ये उपस्थित आहेत खानिवडे गावातील एक उत्कृष्ट उद्योजक ज्यांचं क्रिकेटवरती नितांत प्रेम आहे. जुने क्रिकेटर म्हणून ज्यांना आपण ओळखतो तसेच कित्येक वर्ष हे क्रिकेट पासून लांब राहिले आणि तदनंतर मात्र पुन्हा एकदा कमबॅक करताना एक क्रिकेटचा मनमुराद आनंद घेताना आमचे रुपेशजी पाटील यांचे परम मित्र सन्माननीय सुनीलजी पद्माकर तरे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. मी देवानंदजी वजे साहेब आपणास विनंती करतो की आपण आपला शुभ हस्ते आदरणीय सन्माननीय सुनीलजी पद्माकर तरे साहेबांचा यथोचित स्वागत सन्मान करावा. फेअर डिलिव्हरी यावेळेला गमावलेला आहे. रिव्ह्यू दोन्ही संघांनी लॉस झालेत म्हणजेच इथे आता तुम्हाला रिव्ह्यू मिळणार नाही. अंपायर्स कॉल फक्त असेल शंका उद्भवली तर. 37 धावा 1 गडी बाद 2.2 बॉलचा खेळ झालाय. 22 बॉल आणि 50 धावा. खोलवर चेंडू होता ऑन साईडला जरूर खेळण्याचा प्रयत्न केला तत्पूर्वी सिंगल मेल सिंगलच्या साहाय्याने दुसऱ्या धावेसाठी कॉल या ठिकाणी दिला होता अक्षयने परंतु प्राक्तन किनीने सांगितलं रिस्क आपल्याला घेऊन फायदा नाहीये. जरी अमित पाटील असले अजून येणं बाकी असलं तरी सुद्धा मात्र या ठिकाणी फार महत्वाची भूमिका या दोन फलंदाजांवर दारोमदार आपल्याला पाहायला मिळेल. 21 बॉल आणि 49 हे सामन्याचं समीकरण. भूपेजी गावड यांचा संघ आता फलंदाजी करताना पाहायला मिळतोय. या अगोदर संजय किनी आणि संदेश मडवी यांचा संघ पाहायला मिळतोय. विहा 11 भामटपाडा नितीन किनी पुढे सरसावले. वॉर्ड ऑफ फिल्डिंग प्रेझेन्स ऑफ माइंड ला जवाब. काय क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. डोळ्यांची नजर अप्रतिम पाहायला मिळाली आणि पाहिलं
की नितीन किनीने की आपल्या माथ्यावरून चेंडू निघून जाईल त्या अगोदरच आपण थोडंसं पुढे यावं. ग्रेट फिल्डिंग. संघाची धावसंख्या फलकावर 39. 2.4 बॉलचा आतापर्यंत काही संपन्न झालाय. यावेळेला ऑफ साईडला फटका तर चांगला आहे. केतन पुढे सरसावेल तत्पूर्वी सिंगल मिळते. या सिंगलच्या साहाय्याने संघाची धावसंख्या 40च्या घरामध्ये. खूप चांगली गोलंदाजी फलंदाजीच्या माध्यमातून उत्कृष्ट दर्जाचा खेळ साकारला आणि विथ द बॉलने सुद्धा मी चांगली गोलंदाजी करू शकतो हे रोहित किनीने मात्र या ठिकाणी दर्शवलं गेलंय. या वेळेला स्विचिटचा फटका. क्या बात है. छोटा पॅक बडा धमाका. सुंदर फटका. फ्लॅट 6 रिव्हर्स फुट अटेम्प्ट केला. 6. धावांवर धावसंख्या जाऊन पोहोचली गेली 46 वर. 18 चेंडू आणि 41 धावा हे सामन्याचं समीकरण लक्षात असू द्या. 18 बॉल आणि 41 धावा. आदरणीय सन्माननीय जय श्रीधर पाटील सरपंच आगरवाडी यांच्याकडून मंडळाला आर्थिक सहाय्य 5,000 रुपये आल्याबद्दल मंडळ त्यांचं टाळ्या वाजून आभार व्यक्त करतायत. आणि श्रद्धा मोटर्स आगरवाडी यांचे प्रोप्रायटर म्हणून जय श्रीधर पाटील हे सुद्धा आहेत तर त्यांचं करूया आपण वेलकम. पुन्हा एकदा आपल्या मनपूर्वक धन्यवाद आहे. 18 बॉल आणि 41 धावा. आता डीजेला आपण देऊया संधी. आता बँड पथक वाद्य कलाकार आपण थोडीशी विश्रांती घ्या. आता डीजे आमचे अर्थातच दर्शन घरत सज्ज असतील. सुभाषजी कदम यांचा डीजे पाहायला मिळतोय. 18 बॉल 41 धावांची आवश्यकता. 6 दिवस गेले आपण पाहिलं आणि 7वा दिवस आमच्या आवाजाची काळजी घेणारे डीजे यांचं मनपूर्वक करूया धन्यवाद. 18 बॉल 41. इथून विकेट फॅक्टर आणि डॉट बॉल तर धावांची भूक न मिटणारे खेळाडू आहेत. ऑन साईडला अपुलचा फटका जरूर खेळला गेला होता परंतु मिस टायमिंग. रोहित किनी पुढे सरसावतायत. जीवाची आकांक्षा केली होती. रोहित किनी जिद्दी खेळाडू. हर हुन्नारी जिद्द जिज्ञासा काय असते. एखाद्या खेळाडूला इंजुरी झाली असती तर तो त्यांनी सांगितलं असतं की माझ्या जागेवर दुसरा खेळाडू घ्या परंतु इथे त्यांनी या वेळेला तत्पर राहिले नाही. मला आता संघाला खरी या वेळेला अडचण निर्माण झाली आणि आम्हाला या ठिकाणी जरूर खेळायचा आहे. इंडियन स्टोन क्रशर तालिब भाई आणि हेमू घरत यांच्याकडून 11,000 रुपयाचं आर्थिक सहाय्य आल्याबद्दल मंडळ त्यांचं टाळ्या वाजून आभार व्यक्त करतायत. आपलं मनपूर्वक धन्यवाद. विपुलजी वजे प्रशांत वजे आणि ऑल टीम जी साखरे वजे कंपनी या ठिकाणी उपस्थित झालेत त्यांना विनंती करेन आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. आपलं सहर्ष स्वागत आहे APL सीझन 7 मध्ये. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 48 झालेली आहे. प्राक्तन किनी एका साईडला आपण पाहतायत. दरम्यान विकेट मिळाली आणि फलंदाज अक्षयला या ठिकाणी बाद होताना पाहायला मिळतोय. जरा घाई करा वेळ दौडू नका. अमित पाटील काल अमित पाटील नावाचं वादळ घोंगावलं होतं. अतिशय उत्कृष्ट दर्जाचा खेळ केला आणि अर्धशतकाच्या बलबुत्यावर ज्याने अप्रतिम खेळ साकारला गेला होता. कालच्या दिवसामध्ये अतिशय सर्वांनी मात्र साकडं घातलं होतं ते यंगस्टार सोनावे संघाने परंतु आज त्यांची प्रगती पाहायला मिळाली नाही. यावेळेला जर आपण पाहिलं तर आदरणीय सन्माननीय या ठिकाणी उपस्थित होत आहेत प्रतिष्ठित व्यक्तिमत्व भगवानजी पाटील साखरे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचं सुद्धा करूया वेलकम. झिडके गावातून या ठिकाणी मारुती पाटील साहेब उपस्थित झालेले आहेत. त्यांचं सुद्धा करूया वेलकम. व्हाईट बॉल आणि व्हाईट बॉलने संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते 49-87 धावांचं टार्गेट सेट केलं गेलंय म्हणजेच इथून 38 धावांची आवश्यकता असेल. येणारे बॉल आहेत 15 बॉल मध्ये 38. विपुल वजे प्रशांत वजे या ठिकाणी उपस्थित झालेत. साखरेवरून त्यांचं सुद्धा वेलकम आहे व्यासपीठावर. पुन्हा एकदा बॉलर तयार. मोहित मडवीने जबरदस्त प्रभावित केलंय.
गुड डिलिव्हरी ही त्याची ताकद बनली गेले. जेव्हा चर्चा करत होतो तेव्हा त्यांनी सांगितलं की मी आता या वेळेला 100 ते 200 बॉल खेळतो, गोलंदाजी करतो आणि माझ्या सहकाऱ्यांकडून मात्र गोलंदाजी करण्यासाठी जरूर त्याचा हातभार लागतो. ही खूप महत्वाची भूमिका, म्हणजे प्रॅक्टिस शिवाय खेळ नाहीये. अभिजित किनी यांच्या विनंतीस मान देऊन त्यांचे परम मित्र कार्यकारी अध्यक्ष आहेत शिवसेना शिंदे गट सिद्धेश अभंगे या ठिकाणी ठाणे कार्यकारी अध्यक्ष या ठिकाणी उपस्थित राहणार आहे 4 वाजता. त्यांचं करूया वेलकम. यावेळेला बॅटचा फेस ओपन केला, निनाद मात्र पुढे सरसावेल, परंतु जतीन आपण पाहू शकताय ज्या पद्धतीने चेंडू फार वेगाने निघून गेला, कारण आउटफील्ड फास्ट असल्या कारणाने चेंडू थांबण्याचं नाव घेणार नाही. मेल या ठिकाणी चौकार, 4 धावा. मागणे आमचे गाव जपाळे शहरात हायलय फेमस मागणे आमचे गाव. त्या मागणे गावात गाजतय आमच्या भूपेश भाईचं नाव. त्या मागणे गावात गाजतय आमच्या भूपेश भाईचं नाव. थँक्यू. 53 धावा, 2 गडी बाद. मंगल कडक यांचा सुद्धा डान्स आपण पाहणार आहोत आजच्या दिवसामध्ये. संघाची धावसंख्या 53, लॉस ऑफ 2 विकेट. धनंजय पाटील मात्र धावत गेले होते, जणू काही 4 धावांची मोहर उमटवली त्या चेंडूवर आणि सरळ चेंडू निघून जातोय थर्ड मॅनला क्लिअर करत. 53 धावा, 2 गडी बाद. क्रिएटिव्ह 11 माकणे हा संघ आपण पाहताय प्रथम फलंदाजी करताना. संघाची धावसंख्या 53 वर 2 गडी बाद झालेत. यावेळेला हा चेंडू आपण पाहिला आणि यस बॅटची एज अँड टेकन. फलंदाज बाद प्राक्तन किनीच्या केला पूर्णविराम. वेलकम कमलाकरची पाटील, आपलं सहर्ष स्वागत आहे. गॉन आहे नावात हो क्वालिटी हिरो वाली पर्सनॅलिटी. आहे नावात हो क्वालिटी हिरो वाली पर्सनॅलिटी. आणि केला या मार्केट जाम, त्याने केला या मार्केट जाम, केला या मार्केट जाम. अरे त्याचाच आईर फॉर्म संजय किनी का चलता है ना. थँक्यू. चला, नो मीटिंग नो टाइम, प्लीज डोंट वेस्ट द टाइम. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर 53 वर 3 धक्के बसले. तिथून सामना बॅलन्सिंग. 12 बॉल आणि 34 धावेची आवश्यकता आहे. 12 बॉल 34 धावा हे सामन्याचं समीकरण. सामना रफ अँड टफ आपल्याला पाहायला मिळेल. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय श्रेयस. कालच्या दिवसात अप्रतिम सुरेख साथ दिली होती आणि आज सुद्धा मात्र सुरेख साथ देईल का? परफॉर्मन्स इज टेम्पररी अँड क्लास इज परमनंट. आदरणीय सन्माननीय या ठिकाणी एक सुंदर व्यक्तिमत्व नरेशजी पाटील साहेब, रुपेजी पाटील, त्याचप्रमाणे आपण पाहत आहेत मनोजी पाटील आणि राकेशजी पाटील यांचे पिताश्री या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचं करूया आपण शब्द सुमनांनी सहर्ष स्वागत. आज हल्दीराम स्वीट पॅकेट प्रत्येकाला मॅन ऑफ द मॅच साठी सुद्धा आपण पाहत आहेत आणि कोर कमिटीसाठी असेल, डीजे ऑपरेटर पासून युट्यूब लाईव्ह, समालोचक, पंच या सर्वांना मात्र या ठिकाणी आपण पाहत आहेत हल्दीराम स्वीट पॅकेट या ठिकाणी स्पॉन्सरशिप केले गेले. दरवर्षीप्रमाणे यंदाही त्यांचा मनपूर्वक धन्यवाद. जाऊया मॅचच्या दिशेने. 12 बॉल आणि 34 धावा. जबरदस्त सामना मैदानाच्या आतमध्ये. अमित पाटील या वेळेला काय आक्रमकता दाखवेल राहुल किनी समोर? चॅलेंज असेल. 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये 34 धावा. जो जिंकेल संघ तो फायनल मध्ये डायरेक्ट दरवाजे ठोठावेल. ऑन साइडला पुलचा फटका, तोच रिदम, तेच सातत्य, तीच दहशत, तोच दरारा. जर मॅच विन करून देतात तर भूपेश गावड यांच्याकडून 2000 रुपयाचं कॅश प्राइज अमित पाटीलला दिलं जाईल. व्हॉट अ बॅटिंग. या मागणे गावात गाजतय आमच्या भूपेश भाईचं नाव. या मागणे गावात गाजतय आमच्या भूपेश भाईचं नाव. भूपेश भाईचं नाव गाजतय, भूपेश भाईचं नाव. पुन्हा एकदा बॉलर तयार. संघाची धावसंख्या 59 वर 3. रन मशीन. यावेळेला सरळ बॅटचा उपयोग, टक्कन आवाज आला आणि सरळ चेंडूला पाठवला. स्टँड अँड डिलिव्हर शॉट स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. ब्रँड आहे कोपरचा. षटकार. भूपेश भाईचं नाव गाजतय, भूपेश भाईचं नाव.
थँक्यू. 10 बॉल आणि विजयासाठी 22 धावांची आवश्यकता. काय जबरदस्त परफॉर्मन्स इज टेम्पररी, क्लास इज परमनंट. तो क्लास आणि या वेळेला हाय क्वालिटी दर्जाची फलंदाजी पाहायला मिळते. सुपर बॅटिंग. 10 बॉल आणि 22. राहुल किणी विकेटच्या शोधामध्ये आहे. शुभम पाटील येत आहेत, सांगतायत, दिलासा देत आहेत. राहुल, अशा प्रकारच्या चेंडूची तुला उत्क्रांती करावी लागेल. बॉलर तयार. राहुल किणी अमित पाटील समोर. यावेळेला हा चेंडू जर आपण पाहिला तर यस व्हाईट बॉलचा इशारा येत असताना प्ले करण्याचा प्रयत्न केला. शेवटच्या क्षणाला स्वतःला सावरलं आणि इथून बॅटचं ब्लेड जे होतं, फेस होतं, ते मात्र या ठिकाणी झाकलं आणि सरळ शुभम पाटील क्लोज किपिंग करत असताना पाहायला मिळत आहेत. प्रेशर आहे. संघाची धावसंख्या फलकावर 66. 10 बॉल 21. टप्पा अचूक पद्धतीने नाही आहे. यावेळेला मात्र आपण पाहू शकाल यस व्हाईट बॉलचा इशारा. शुभम पाटील यायला माहिती आहे की चेंडू कुठे एक्झॅक्टली पिच झालाय आणि त्या कारणास्तव या ठिकाणी आपण पाहत आहे शुभम पाटील यायला सांगितलं की राहुल एक्झॅक्टली पंचांचा यावेळेला डिसिजन योग्य आहे. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते फलकावर 66. 67. पुन्हा एकदा 3 लगातार 2 एक चौकार, एक षटकार आल्यानंतर 3 वाईड आले आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 68 धावा. बॉल आहेत 10 आणि 10 बॉल मध्ये 19 धावांची गरज. काय आक्रमकता दाखवले आतापर्यंत अमित पाटीलने. सर्वांची मने जिंकले. फक्त आणि फक्त अमित पाटीलचं नाव या स्पर्धेमध्ये गाजत असताना पाहायला मिळतो. कारण ज्या अनुषंगाने कालच्या दिवसात संध्याकाळच्या सत्रामध्ये जी पॉवरफुल बॅटिंग केली ते अक्षरशः मात्र वॉचिंग करत होते. राहुल किनी 27 नंबरची जर्सी परिधान करणारा विरार फाटा एन कडून गोलंदाजी करण्यास सज्ज झालाय. अमित पाटील समोर. शॉट ऑफ लेन चेंडू, पुलचा फटका, अगदी नेत्रदीपक पुल. पॉवरफुल, सक्सेसफुल, वंडरफुल अँड ब्युटिफुल. लगातार 3 षटकार. डेंजरस बॅटर. संघाची धावसंख्या 74. 9 बॉल 13 धावा. 60 नंबरची क्रिस्टा गाडी रस्त्यावर येतय धाव. 60 नंबरची क्रिस्टा गाडी रस्त्यावर येतय धाव. त्या माकडे गावात गाजतय आमच्या भूपेश भाईचं नाव. थँक्यू. लगातार 3 षटकारासाठी प्राइज या वेळेला लावले गेले. अभिजित किनी यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइजचा पात्रता यावेळेला पात्र ठरला गेलाय. काय फलंदाजी केले. अफलातून फलंदाजी करत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे 74 धावा. कालच्या सत्रामध्ये आपण पाहिलं 2 षटकार आले होते आणि आता लगातार 3 षटकार म्हणजेच 5 बॉलवर 5 षटकार मारण्याची किमया साध्य करणारा खेळाडू. म्हणजेच इथून 1 षटकार येतोय तर अजून चांगलं क्रिकेट आणि त्यात पंक्तीत जाऊन बसला असता, परंतु इथे हरकत नाहीये. जबरदस्त फलंदाजी. अफलातून बॅटिंग करत असताना, कारण मी आहे म्हणून संघ आहे ही भावना जी आहे ती मात्र आपण डिलीट करा. संघ आहे म्हणून मी आहे हे जेव्हा जेव्हा ब्रीद वाक्य तुम्ही लक्षात घेतील तेव्हा तेव्हा तुमचं क्रिकेट हे उंचावलं जाईल. संघाची धावसंख्या 74 वर 3 4 एकंदरीत 8 बॉल आणि 13 धावा. यावेळेला हा जेल खूप महत्वपूर्ण यस टेकन कॅरी करतोय. अमित पाटीलच्या खेळीला पूर्ण विराम. बॅक टू द डगआउट. ट्विस्ट निर्माण होईल का? 7 बॉल 13. 7-13चं समीकरण. घेऊया एक छोटीशी विश्रांती, लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. गाजतोय जिथं तिथं नाव संघ योगी हाय 11. संघ हवी हाय 11. संघ हवी हाय 11. साऱ्यांना चॅलेंज देऊन बाजी मारतोय टासून. बाजी मारतोय टासून. बाजी मारतोय टासून. फॅन फॉलोविंग आहे द मामा. फॅन फॉलोविंग आहे द मामा. अरे आता त्याचाच आईर बॉम्ब संजय किती का चलता है ना.
जबरदस्त यावेळेला अप्रतिम आपण पाहू शकताय ट्विस्ट निर्माण केले गेले. चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. मारुती एंटरप्राइजेस विरार प्रोप्रायटर श्री विजय सिंग चव्हाण आणि ईश्वर सिंग खंडेलवाल ट्रेडर्स पालघर हल्दीराम डिस्ट्रीब्युटर या ठिकाणी आपण पाहत आहेत आणि त्यांच्याकडून मात्र हे स्वीट पॅकेट हल्दीराम्स जे आपल्याला पाहायला मिळत आहे. संघाची धावसंख्या 74. आता 7 बॉल 13 धावा विजयासाठी क्रिएटिव्ह 11 माकणे संघाला. क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं शेवटच्या बॉल पर्यंत. भविष्यवाणी देणं म्हणजे मूर्खपणाची गोष्ट म्हणून संबोधली जाते. राहुल किनीने केलेला कमबॅक आणि शुभम पाटील हॅलीचं मात्र यावेळेला कान मंत्र उपयुक्त ठरलं. अगोदर ओव्हर द विकेटने आला तेव्हा मात्र मार्क आला. राऊंड द विकेटने आल्यानंतर मात्र काय जबरदस्त गोलंदाजी अँगल क्रिएट करत असताना ऑफस्टंपच्या बाहेर चेंडूला पिच केलं. ॲब्सोल्युटली सुपर बॉलिंग. आता 6 बॉल 13 धावेची आवश्यकता. एका साइडला क्रिएटिव्ह 11 माकणे तर एका साइडला विहा 11 भामटपाडा. मोहित मडवी यावेळेला गोलंदाजी मार्कवर. अपकमिंग यंग टॅलेंट अँड फ्युचर ऑफ टेनिस बॉल क्रिकेट चांदीप तर विकेट हॅट्रिक साध्य करतायत. तर प्रशांत नाईक यांच्याकडून 3000 रुपये आणि विपुल गावड यांच्याकडून 6000 रुपये. 12-13. श्रेयस यावेळेला आपण पाहताय 3 वेळा रेकॉर्ड अग्रे प्रीमियर लीगच्या माध्यमातून केलेला आहे. शेवटच्या बॉलवर 6 धावांची गरज असताना 3 वेळा षटकार ठोकलेत. इथे मात्र ऑन साइडला खेळला गेला. सिंगल तर मिळेल. नितीन किनी पुढे सरसावेल. बम्बलिंग होते. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर 2 धावा काही रोखू शकणार नाहीयेत. ॲक्युरेट फेकी फार कमी प्रमाणात नितीनला मी पाहिलंय अशा प्रकारचं क्षेत्ररक्षण करताना. 2 धावा येतील. आता 5 बॉल आणि 5 बॉल मध्ये विजयासाठी 11 धावेची आवश्यकता. 5-11चं समीकरण. ॲब्सोल्युटली फॅन्टॅस्टिक मॅच. संपूर्ण आज महिला वर्ग सुद्धा या ठिकाणी दाखल झाले. त्या नारी शक्तीला सलाम. ऑफ साइडला फटका तर यावेळेला जरूर परफेक्ट नव्हता. तत्पूर्वी सिंगल त्या ठिकाणी मिळाली. वैभव पुढे सरसावले गेले. शुभम पाटील हॅली सांगतायत. धनंजय सांगतायत त्या ठिकाणी. आणि इथे जर आपण पाहिलं तर 1 धावेवर सॅटिस्फाईड होत असताना संघाची धावसंख्या 77. 4 बॉल आणि 10 धावा. श्रेयस स्ट्रगल करता करता यश कधी मिळालं हे त्यालाच माहिती पडलं नाही. कारण तुम्ही प्रयत्न करत राहा, तुम्ही स्वतःला सिद्ध करा, ऑटोमॅटिकली तुम्हाला प्रसिद्धी मिळेल. आणि क्रिकेटमध्ये चढ उतार येणारच, नो डाऊट. क्रिकेटच्या परिभाषेत चढ उतार येणार, हार जीत तुम्ही पाहणार. जेव्हा झेल सुटणार तेव्हा मात्र निराश होऊ नका. पुन्हा एकदा सरावाला लागा. सरावाला लागता लागता तुम्हाला यश कधी मिळेल आणि तुम्ही सुंदर झेल कधी टिपतील हे सुद्धा तुम्हाला तुमच्या माइंडला पत्ता सुद्धा पडणार नाही. आणि त्याच अनुषंगाने आतापर्यंत काही अपकमिंग यंग टॅलेंटने तेच केलंय. ते स्ट्रगल करता करता सुंदर क्रिकेटचा खेळ खेळताना आपल्याला पाहायला मिळतात. आणि आज मोठ्या स्टेजवर त्यांची वर्णी लागली जाते, सिलेक्शन होतं आणि चांगले क्रिकेट खेळतायत. गुड डिलिव्हरी. राहुल गरज स्वतःहून मात्र बाहेर येताना पाहायला मिळत आहे. स्पोर्ट्समॅनशिप यावेळेला दर्शवली गेले. हॅट्स ऑफ राहुल. यावेळेला आपण पाहतोय बँड पथक आल्यामुळे थोडस आवाज क्लिअरली आला नाही. तरी सुद्धा राहुल गरजला ठाऊक होतं माझ्या बॅटने स्पर्श झाला. इथे त्याला मात्र सॅल्यूट असेल. फार कमी प्रमाणात अशी मात्र फलंदाज असतात जे स्वतःला खऱ्या अर्थाने डिसिप्लिन क्रिकेट या ठिकाणी खेळलं जातं. जरी संघ अडचणीत आहे, क्रुशियल मोमेंटला यावेळेला आपण पाहू शकतायत अशा प्रकारचे काही खेळाडू ज्यांच्या अंगी मात्र शिस्तबद्ध नसतं, असे खेळाडू खेळपट्टीवर टिकून राहतात, पंचांची यावेळेला वाट पाहतात. परंतु राहुल गरज यावेळेला पंचांचं बोट उंचावण्याच्या अगोदरच ते निघून गेले. राहुल गरजला हॅट्स ऑफ असेल. संघाची धावसंख्या 77. 5 गडी बाद झालेत. आता 3 बॉल आणि 10 धावा. 3 चेंडू 10 धावा. विहा 11 भामटपाडा टीम. एका साइडला रोहिदास किनी सारखा खेळाडू भरपूर वर्ष टेनिस बॉल क्रिकेटच्या अनुषंगाने रुजू राहिलाय. अशा प्रकारचा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय.
3 बॉल 10. 3 बॉल 10. पुन्हा एकदा बॉलर तयार. ऑन साइडला टायगर अभी जिंदा आहे. जबरदस्त प्रहार. पाहुण्यांचं षटकाराने स्वागत केलं जातं. संघाची धावसंख्या 83. 2 बॉल 4 ची गरज. अतिशय सुंदर फटका पाहायला मिळाला. म्हणतात ना, आयुष्याच्या पटावरील यशस्वी राजा व्हायचा असेल तर आत्मविश्वास नावाचा वजीर हा संघात कायम ठेवावा लागतो. आणि तो आत्मविश्वास नावाचा वजीर कोण तर कोपरचा ब्रँड रोहिदास किनी. व्हॉट अ शॉट. मॅक्झिमम 6. आता बॉल आहे 2 आणि 2 बॉल मध्ये 4 धावा. ग्रेट बॅटिंग. चेंज ऑफ पेस. मोहित मडवी मात्र हा न मानणाऱ्यांपैकी एक पाहायला मिळतोय. इथे हळूहळू पंच लगेच रेफर करतायत की तिथे पुढे गेले होते की नाही, श्रेयस बाद झालेत की नाही पाहायचंय. आता इथून जर आपण पाहिलं तर डिसिजन पेंडिंग राहिलंय. श्रेयस मात्र हळूहळू निघालेत, म्हणजे श्रेयसला कॉन्फिडन्स आहे की मी चुकी केले. रोहिदास पुढे सरसावले होते. आता इथून कॉन्फिडन्स कोणाचा हाय होईल कोणाचा लो होईल यात मात्र शंका राही आहे. आता जर इथून विकेट मिळाली तर 1 बॉल 4. पाहायचं डिसिजन पेंडिंग आणि यस OUT आउट. श्रेयसला परतावं लागेल या ठिकाणी. आता 1 बॉल 4 धावेची गरज. विहा 11 भामटपाडा संघ फायनल मध्ये प्रवेश करेल की क्रिएटिव्ह 11 माकडे. कोणत्या संघाला मात्र पुन्हा एकदा सामना खेळण्यास भाग पाडेल हा 1 बॉल यावेळेला दर्शवेल. 4 धावेची गरज. ऋषिकेश कानिटकर भारतीय संघाचा पाकिस्तान संघाबरोबर 315 धावांचं पाठलाग करताना 1 बॉल 4 ची गरज होती आणि ऋषिकेश कानिटकर या खेळाडूने चौकार मारून दादासारखा मिरवला. त्याच मात्र गोष्टीची पुनरावृत्ती केली जाईल का. 1 बॉल 4. 3 धावा जर आल्या तर काय तर सुपर ओव्हर या ठिकाणी पाहायला मिळेल. काही जबरदस्त. जर सामना आवडला असेल खेळाडूंनो प्रेक्षकांनो तर एकदा जोरदार टाळ्या येऊ द्या चहू बाजूने. 1 बॉल आणि विजयासाठी 4 धावा. 1 चेंडू आणि 4 धावा. वर्ल्ड मॅच. सुंदर सामना मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळतोय. मोहित मडवी इथून मात्र सुरेख पद्धतीने खेळला तर जरूर 1 धाव तर निश्चित स्वरूपात. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न. नितीन किनी मात्र त्या ठिकाणी फेकी करतायत. 2 धावा मिळाल्या. तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न असेल का. हा न करता करता या ठिकाणी फलंदाज बाद होताना 1 धावेने मात्र फायनल मध्ये प्रवेश. विहा 11 भामटपाडा. कॉंग्रॅच्युलेशन. गाजतोय जिथं तिथं नाव संघ यो विहा 11. संघ हा विहा 11. संघ हा विहा 11. साऱ्यांना चॅलेंज देऊन बाजी मारतो या टासून. बाजी मारतो या टासून. बाजी मारतो या टासून. फ्रेंड फॉलोविंग आईत मामा. फ्रेंड फॉलोविंग आईत मामा. आता त्याचा जाहीर फॉर्म संजय किती का चलता है ना. आता त्याचा जाहीर फॉर्म धन्यवाद डीजे. हॅलो. आदरणीय सन्माननीय सुनीलजी तरे साहेब यांच्याकडून आपल्या मंडळाला 5,000 रुपयाचं आर्थिक सहाय्य प्राप्त झाले. मी त्यांच्या मंडळाच्या वतीने